ठीक आहे बेटा, पायथागोरस थेरम मधला प्रॉब्लेम सेट आपण सॉल्व्ह करू. प्रॉब्लेम सेट 2. पहिला क्वेश्चन बघा. सम क्वेश्चन्स अँड देअर अल्टरनेटिव्ह आन्सर्स आर गिवन. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. फर्स्ट वन, आउट ऑफ द फॉलोइंग विच इज पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट कसे ओळखायचे? पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे असे 3 साइडचे व्हॅल्यूज ज्याच्याने आपण एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करू शकतो. राईट अँगल ट्रायंगलचे साइड्सचे जे लेंथ आहे त्यांनाच काय म्हणायचं? पायथागोरियन ट्रिपलेट. त्या नंबर्सला काय म्हणायचं? पायथागोरियन ट्रिपलेट म्हणायचं. पायथागोरियन ट्रिपलेट ओळखायचा कसा? जे 3 नंबर दिलेले आहेत त्यात सर्वात मोठ्या नंबरचा स्क्वेअर करायचा आणि उरलेल्या 2 नंबरचा स्क्वेअर करून ऍडिशन करायचं. हे दोन्ही जर इक्वल येत असेल तर पायथागोरियन ट्रिपलेट असणार आहे, नाही तर नाही. बरोबर. राईट अँगल ट्रायंगल मध्ये तसंच आहे का नाही? पायथागोरस थेरम कसा? हायपोटेनस स्क्वेअर इज हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. तर हायपोटेनस सर्वात मोठी साईड असतो. सर्वात मोठ्या साईडचा स्क्वेअर कुणाला इक्वल असायला पाहिजे? उरलेल्या 2 साईडच्या स्क्वेअरच्या ऍडिशन इतका असायला पाहिजे. म्हणजे काय बघा, या तिघांपैकी सर्वात मोठा कोण आहे? तिघांपैकी सर्वात मोठा कोण आहे? 10. 10 चा स्क्वेअर किती येतो? 100. ठीक आहे. 1 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर किती होईल? 1 चा स्क्वेअर म्हणजे 1, 5 चा स्क्वेअर म्हणजे 25. 25 प्लस 1 इज 26. 26 आणि 100 सेम आहे का? नाही. हा पायथागोरियन ट्रिपलेट नाही. हा 3, 4, 5 हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे का बघू. हे लहानपणीपासून बघा, 3, 4, 5 पायथागोरियन ट्रिपलेट आहेच. 5 चा स्क्वेअर किती होतो? 25. 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16. 9 प्लस 16 इज 25. या दोघांचा स्क्वेअर करून ऍडिशन केलं तर 25 येते. ह्याचा स्क्वेअर सुद्धा 25 येते. म्हणजे हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे. ऑप्शन बी करेक्ट आहे. येतं लक्षात. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन. इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द साइड्स मेकिंग राईट अँगल इज 169. हे बेटा, सम ऑफ द स्क्वेअर्स इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द साइड्स मेकिंग राईट अँगल इज 169. ही साइड आणि ही साइड हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर चा ऍडिशन किती आहे? हाईटचा स्क्वेअर आणि बेसचा स्क्वेअर चा ऍडिशन किती आहे? 169. देन व्हॉट इज लेफ्ट ऑफ हायपोटेनस. हायपोटेनस किती विचारलं? फॉर्म्युला माहिती का आपल्याला? हायपोटेनसचा स्क्वेअर किती असतो? हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. हे दिलेलंच आहे त्यांनी. हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर किती आहे? 169 आहे म्हणून सांगितलं. मग हायपोटेनसची व्हॅल्यू किती असेल? दोन्हीकडचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. हायपोटेनसची व्हॅल्यू किती असणार आहे? याचा स्क्वेअर रूट म्हणजे 13 असणार आहे. येतं का लक्षात? 13 असणार आहे. हायपोटेनस काय असणार आहे? 13. येतं लक्षात. पुढचा क्वेश्चन. आउट ऑफ द डेट्स गिवन बिलो विच डेट कॉन्स्टिट्यूट्स अ पायथागोरियन ट्रिपलेट. कोण पायथागोरियन ट्रिपलेट आहे विचार. सर्वात मोठा नंबर कोण आहे? 17. 17 चा स्क्वेअर किती येतो? 289. 15 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर किती होतो? 15 स्क्वेअर इज 225. 8 स्क्वेअर इज 64. 225 प्लस 64 इज 289. तर हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे. बाकीचे 3 नसायला पाहिजे. एक नंबर रिपीट व्हायला आहे. पायथागोरियन ट्रिपलेट असणार आहे, पण ह्याच्यापेक्षा मोठा हा असायला पाहिजे. बरोबर का नाही? 45, 45, 90 चा जर राईट अँगल ट्रायंगल असेल, 2 साइड इक्वल लेंथचे असतात, पण हायपोटेनस त्यांच्यापेक्षा मोठा असायला पाहिजे. ही व्हॅल्यू यांच्या दोघांपेक्षा मोठी असायला पाहिजे. ठीक आहे. हे नाही आहे. त्याच्यानंतर ना ए बेटा इकडे 17 चा स्क्वेअर इज 289 आणि या दोघांचा स्क्वेअर करून ऍडिशन केलं तर ते 289 होत आहे. 15 चा स्क्वेअर 225. 9 स्क्वेअर इज 81. 16. 81 प्लस 16 इज 225 होत नाही. हे पण तिन्ही पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहे. कोण आहे पायथागोरियन ट्रिपलेट? पहिलाच आहे. ठीक आहे. पुढचे 3 चेक करायची पण गरज नाही. कोण आहे विचारलंय म्हणजे हा एकटाच असणार. येते का लक्षात? 17 चा स्क्वेअर 289. 15 स्क्वेअर 225. 8 स्क्वेअर इज 64. 225 प्लस 64 इज 289. ठीक आहे. इट ABC आर द साइड्स ऑफ ट्रायंगल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर. नेम द टाइप ऑफ ट्रायंगल. हे बेटा, एका ट्रायंगलचे 3 साइड कसे आहेत? काय नाव आहे त्याचे? ABC आर द साइड्स ऑफ ट्रायंगल. हा सी आहे, हा ए आहे, हा बी आहे. आणि या तिन्ही साइड मध्ये रिलेशन कसं आहे? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. मग हा ट्रायंगल कुठला विचार? कुठला ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल. बरोबर. राईट अँगल ट्रायंगल. हा पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला आहे. फाइंड द पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इफ इट्स डायगोनल इज 10√2. हे बेटा, एका स्क्वेअरचा डायगोनल 10√2 जर असेल तर त्याचा साइड किती असणार आहे? त्याचा साइड डायगोनल डिवाइडेड बाय √2 असतो. कसं काय? हे बेटा 45, 45, 90 चा ट्रायंगल आहे. हा कुठला ट्रायंगल आहे? एका स्क्वेअर मध्ये जर डायगोनल ड्रॉ केलं तर 45, 45, 90 चे 2 ट्रायंगल होते. कसं काय 45, 45, 90? स्क्वेअरचा प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा असतो. हा 90 आहे, हा 45, हा 45. बरोबर का? डायगोनल काय करतो? या अँगलला बायसेक्ट करणार आहे.
हा 45, हा 45, 45, 45. तर या 45च्या समोरची साईड, या 45च्या समोरची साईड इक्वल लेंथ, बरोबर. हे दोन्ही इक्वल लेंथचे असणार. हे बेटा एका 45, 90 मध्ये दोन साईड्स इक्वल लेंथचे असतात. 45च्या समोरचे साईड्स इक्वल लेंथचे असतात. आणि किती असतात? हायपोटेनस डिवायडेड बाय रूट 2 इतके असतात. किती असतात? हायपोटेनस डिवायडेड बाय रूट 2 इतके असतात. 30, 60, 90 मध्ये 30च्या समोरची साईड हाफ ऑफ हायपोटेनस असते. 60च्या समोरची साईड √3/2 टाइम्स हायपोटेनस असते. आणि 45, 45च्या समोरचे साईड्स किती असतात? हायपोटेनस डिवायडेड बाय √2 इतके असतात. येते का लक्षात? तर हा 10√2 असेल तर साईड किती असणार आहे? 10 असणार आहे. हे पण 10 असणार आहे. काय विचारलंय आपल्याला? पेरीमीटर विचारलंय. पेरीमीटर म्हणजे चारही साईडचा ऍडिशन, 10 + 10 + 10 + 10 किंवा 4 × 10 किती येते? 40. कुठला ऑप्शन बरोबर आहे? ऑप्शन डी बरोबर. पेरीमीटर विचारलंय. पेरीमीटर. पेरीमीटर म्हणजे काय? या स्क्वेअर वरती जर दोरी गुंडाळली तर त्या दोरीची लेंथ किती असणार आहे? सम ऑफ ऑल साइड्स, बरोबर. किती असणार आहे? 40 असणार. 40 सेंटीमीटर. पुढे काय दिलंय बघा. बेटा 6th क्वेश्चन. Altitude on the hypotenuse of a right angle triangle divides it in two parts of length 4 cm and 9 cm. Find the length of altitude. हे बेटा हायपोटेनस वरती जर अल्टिट्यूड ड्रॉ केला असेल तर थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन यूज होतो, बरोबर का? थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन यूज होतो. अल्टिट्यूड ऑन द हायपोटेनस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल डिवाइड्स इट इन टू पार्ट्स. कुणाला डिवाइड करतो? हायपोटेनसला. एक 4 सेंटीमीटर आणि एक 9 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ अल्टिट्यूड. हे अल्टिट्यूड फाइंड आउट करायचं. हा जर एक्स असेल, हे बेटा याचा फॉर्म्युला काय? एक्स स्क्वेअर किती असतो? या दोघांच्या मल्टिप्लिकेशन येतं 4 × 9. हा काय आहे? थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन आहे. अल्टिट्यूडची लेंथ किती असते? या दोन पार्टच्या मल्टिप्लिकेशन इतकी असते. अल्टिट्यूडचा स्क्वेअर किती असतो? या दोन पार्टच्या मल्टिप्लिकेशन इतका असतो. तर अल्टिट्यूडचा स्क्वेअर किती असणार आहे? 4 × 9. हा 36. तर अल्टिट्यूड एक्स किती असणार आहे? याचा स्क्वेअर रूट 6. किती असणार आहे? 6. पुढचा क्वेश्चन. हाईट अँड बेस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल आर 24 सेंटीमीटर अँड 18 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ इच हायपोटेनस. बेटा हाईट अँड बेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज 24 and 18. फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेनस. हायपोटेनस फाइंड आउट करायचं पायथागोरस थेरम. 24 स्क्वेअर प्लस 18 स्क्वेअर किती होते? हाईट अँड बेस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल आर 24, 18 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेनस. ठीक आहे. पायथागोरस थेरमने आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? हायपोटेनस फाइंड आउट करायचं. येईल का तुम्हाला सॉल्व्ह करता? हे बेटा हायपोटेनसचा स्क्वेअर, हायपोटेनसचा स्क्वेअर किती असणार आहे? हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. हाईट किती आहे? 24 फॉर एक्झाम्पल आणि हा 18. किती येते बेटा हे? 24चा स्क्वेअर 576. 18चा स्क्वेअर या दोघांची एडिशन किती येते? हायपोटेनसचा स्क्वेअर. हायपोटेनस किती येणार मग? हा कोणाचा स्क्वेअर आहे? 30चा स्क्वेअर आहे. तर हायपोटेनस 30 येणार. हायपोटेनस किती येणार आहे? 30 सेंटीमीटर. इन ट्रायंगल ABC, AB = 6√3, AC = 12, BC = 6. फाइंड द मेजर ऑफ अँगल A. एक ट्रायंगल आहे ना, ABC नावाचा ट्रायंगल आहे. सर्वात मोठी साईड कुठली आहे? 12 आहे, AC आहे. तर असा ड्रॉ करतो. हे AC आणि इकडे B आहे. AB किती आहे? 6√3 आहे आणि AC किती आहे? 12. त्याच्यानंतर ना BC किती आहे? 6. फाइंड द मेजर ऑफ अँगल A. हे विचार. हे बेटा हे तिन्ही पायथागोरियन ट्रिपलेट आहेत बघा. कसे पायथागोरियन ट्रिपलेट आहे? 12चा स्क्वेअर 144, 6 स्क्वेअर 36, 6 स्क्वेअर 36, 36 × 3, 36 × 3 किती होते? 36 × 3 इज 108. बरोबर. 108 + 36 इज 144. या दोघांचा स्क्वेअर करून ऍडिशन केलं तर 144 आहे. याचा स्क्वेअर सुद्धा 144 आहे. हे पायथागोरियन ट्रिपलेट आहेत. याचा अर्थ का? हा राईट अँगल ट्रायंगल आहे. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. 90च्या समोरची साईड सर्वात मोठी साईड असते. AC सर्वात मोठी साईड आहे. हायपोटेनस सर्वात मोठे. त्यांनी काय विचारलंय? काय विचारलंय? AB एवढं दिलं, AC दिलं, BC दिलंय. फाइंड द मेजर ऑफ अँगल A. अँगल A किती आहे विचारलंय. हे बेटा 30, 60, 90चा जर ट्रायंगल असेल तर 30च्या समोरची साईड हाफ ऑफ हायपोटेनस असते. हायपोटेनसचा हा हाफ आहे म्हणजे ही अँगल किती असणार आहे? 30 डिग्री असते. फ्रॉम 30, 60, 90 अँगल किती असणार आहे? अँगल A 30 डिग्री. का बरं 30 डिग्री? हायपोटेनसचा हा हाफ आहे. हायपोटेनसचा हाफ कोण असतो? 30च्या समोरची साईड हाफ ऑफ हायपोटेनस असते. 60च्या समोरची साईड
√3/2 टाइम्स हायपोटेनस असते. येतं का लक्षात? 30 डिग्री आहे. पुढचा क्वेश्चन, फाइंड द हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साइड 2a. याला सॉल्व्ह करू. बेटा सेकंड मधलं फर्स्ट क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. फाइंड द हाईट ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साइड 2a. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे कसला ट्रायंगल? तिन्ही साइड इक्वल लेंथचे. ABC नावाचा इक्विलॅटरल ट्रायंगल असेल. इक्विलॅटरल, इक्वी म्हणजे इक्वल, लॅटरल म्हणजे साइड. तिन्ही साइड इक्वल लेंथचे. तिन्ही साइड कसे आहेत? इक्वल लेंथचे. इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगलची प्रॉपर्टी काय? तिन्ही साइड इक्वल लेंथचे असतात, तिन्ही अँगल सुद्धा 60 डिग्रीचे असतात. हा 60, हा 60, हा 60. ठीक आहे. काय म्हणलंय? फाइंड द हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साइड 2a. साइड आहे ह्याचा 2a, हा पण 2 आहे. याची हाईट विचारली आपल्याला. हाईटसाठी 90 डिग्री, बेसला 90 डिग्री अल्टिट्यूड ड्रॉ करावं लागेल. बेसला परपेंडिक्युलर अप टू एपेक्स अल्टिट्यूड ड्रॉ करू. ए बेटा हा तर 60 आहे, हा 90 आहे, मग हा अँगल किती असणार आहे? 30. बरोबर का? 30च्या समोरची साईड हाईट फाइंड आउट करायची ना आपल्याला. हाईट फाइंड आउट करायची. ए बेटा 60च्या समोरची साईड किती असते? √3/2 टाइम्स हायपोटेनस असते. हायपोटेनस माहिती आहे आपल्याला. लिहूया. लेट ट्रायंगल ABC बी द इक्विलॅटरल ट्रायंगल. Let AD be the height of triangle such that in triangle A, ह्याला काय नाव देऊ? AD म्हणतो. ADC, angle ADC equal to 90 degree. Angle DAC equal to 30 degree. And angle ACD is equal to 60 degree. Therefore, by 30, 60, 90 प्रॉपर्टी, काय सांगते प्रॉपर्टी? प्रॉपर्टी म्हणा किंवा थेरम म्हणा. 30, 60, 90चा थेरम काय सांगतो? 60च्या समोरची साईड AD किती असते? √3/2 टाइम्स हायपोटेनस. हायपोटेनस कोण आहे? AC. हा √3/2 टाइम्स AC किती आहे? 2a. हा वरचा 2 खालचा 2 कॅन्सल होतो. किती येते? √3a. देअरफॉर AD ची व्हॅल्यू आली √3a. आपण काय लिहायचं? देअरफॉर द हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज किती आहे? √3a. सेंटीमीटर वगैरे काय म्हणलं का? नाही तर युनिट्स मग. येतं लक्षात? अजून एक क्वेश्चन घेऊ का? ठीक आहे, बंद कर.